मित्रांनो, मी पुरण बनवण्याकरता इथे 2 ग्लास हरभऱ्याची डाळ शिजवलेली आहे. त्यानंतर मी त्यातलं पाणी काढलेलं आहे आणि थोडीशी डाळ पण काढलेली आहे आमटीकरता. आणि बाकीची जी उरलेली डाळ होती ते एकदम बारीक करून मी त्याच्यामध्ये 3 ग्लास साखर ॲड केलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं इलायची पावडर पण ॲड केलेलं आहे आणि थोडंसं जायफळ पण ॲड केलेलं आहे. आता आपण हे छान प्रकारे शिजवून घेऊया. हे बघा, पुरण आपल्याला एकदम घट्ट करायचं आहे. त्याला आपल्याला हलवायचं आहे, म्हणजे आपलं पुरण एकदम छान प्रकारे तयार होईल. आणि मित्रांनो, मी हरभऱ्याची डाळ सिटी आपल्याला कुकरमध्ये 5 ते 6 सिट्या घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता इथं छान प्रकारे आपलं पुरण तयार होतंय. आपल्याला ते हलवतच राहायचं आहे, खाली लागलं नाही पाहिजे. मित्रांनो, हे बघा, आता आपले ते छान प्रकारे पुरण हटल्या जात आहे. याला एकदम आपल्याला हटून एकदम घट्ट करायचं आहे. हे खाली लागलं नाही पाहिजे, म्हणजे टेस्ट वेगळीच येईल. खाली लागलं तर चांगलं नाही. तुम्ही बघू शकता इथे छान प्रकारे आपलं पुरण हटलं जातं. एकदम हटायचंच आहे त्याला, एकदम घट्ट झालं पाहिजे ते. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे छान प्रकारे मी पुरण हटून एकदम आपलं छान प्रकारे इथं घट्ट झालेलं आहे. हे बघा. तर मित्रांनो, हे बघा, इथं आपलं छान प्रकारे पुरण एकदम घट्ट झालेलं आहे. मित्रांनो, हे बघा, इथं आपलं छान प्रकारे आता पुरण तयार आहे. मी पुरण वाटून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम छान प्रकारे असं घट्ट वाटून घेतलेलं आहे आणि घट्ट झालेलं आहे ते. म्हणजे याची पुरणपोळी पण खूप छान लागेल आणि खायला खूपच टेस्टी आहे. मित्रांनो, हे बघा, आता इथं मी छान प्रकारे पुरण वाटून घेतलं. इथं आपलं छान प्रकारे पुरण तयार आहे. आता आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया. मित्रांनो, हे बघा, इथे मी छान प्रकारे आता पीठ पण मळून घेतलेलं आहे. हे बघा, आपल्याला असं पीठ पाहिजे मळलेलं. आता आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया. मित्रांनो, मी आता छोटासा हुंडा घेतला. आता आपल्याला छान प्रकारे असं मळून घ्यायचं आहे. मित्रांनो, हे बघा, मी आता इथे छान प्रकारे असं गोल हुंडा करून घेतला. आता मी याला थोडंसं पीठ लावून आपल्याला हे असं करायचं आहे. हे बघा, इथं आतमध्ये आपल्याला थोडं जाडच ठेवायचं आहे आणि वरी थोडंसं पातळसर ठेवायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये पुरण भरायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे छान प्रकारे आपलं तयार झालंय. मित्रांनो, हे बघा, इथे छान प्रकारे मी आता पुरण असं गोलसर करून घेतलंय. पुरणाचा पण मी हुंडा बनवला आहे. आता आपल्याला हे छान प्रकारे असं भरायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे छान प्रकारे आपले मोदक सारखं तयार आहे. आता आपल्याला हे वरचा हुंडा काढून टाकायचा आहे. त्यानंतर मी याला थोडंसं पीठ लावून अजून कसं मळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथे छान प्रकारे आता आपलं तयार आहे. आता मी पीठ लावून घेणार आहे. म्हणजे पुरण सगळीकडे लागेल. आता आपण लाटायला सुरुवात करूया. तर मी सर्वात प्रथम इथं थोडंसं पीठ टाकणार आहे. त्यानंतर आता आपण लाटूया. मित्रांनो, हे बघा, इथं आपल्याला हलक्याशा हाताने लाटायचं आहे, कारण जोड लावल्याने ते पुरण बाहेर निघेल. आता मी याला पलटलंय. मागून पण थोडंसं हलकंसं लाटायचं. मित्रांनो, हे बघा, इथे छान प्रकारे मी आता लाटून घेतली आहे पोळी. तुम्हाला दिसेल इथे बघा किती छान प्रकारे आता पुरण पण याच्यामध्ये सगळीकडे हे झालेलं आहे, पसरलेलं आहे. तर मित्रांनो, इथे आपला तवा गरम झाला. आता मी त्याच्यावरती पोळी टाकणार आहे. तुम्ही बघू शकता इथे छान प्रकारे आता मी पोळी टाकलेली आहे. याला थोडंसं आपल्याला लगेच पलटायचं नाही आहे. याला थोडंसं असं हे झालं तर मग पलटायचं आहे. मित्रांनो, हे बघा, इथे छान प्रकारे थोडीशी खालून हे झाली तर आपल्याला हे पलटायची आहे.
शेकले गेले तर. आता मी पलटी करून घेतली आहे. त्यानंतर मी इथे थोडंसं तेल पण ॲड करते. तुमच्याकडे साजूक तूप असेल तर तुम्ही साजूक तूप पण लावून खाऊ शकता. मला तर तेल लावलेलीच आवडते. मित्रांनो, हे बघा इथे छान प्रकारे आपली पोळी फुगली आहे. आता आपण त्याला पलटणार आहोत. मित्रांनो, हे बघा इथे आपली छान प्रकारे आता पुरणपोळी तयार आहे. आता मी काढून घेणार आहे. मित्रांनो, हे बघा इथे छान प्रकारे आता आपली पुरणपोळी तयार आहे. तुम्ही बघू शकता एकदम लुसलुशीत आहे आणि छानपैकी पुरण भरून केलेली आहे. त्याचबरोबर मी इथे खायला दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यावर साजूक तूप टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता, खायला पण खूपच छान लागणार आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.